विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तुमच्या आवडीचा विषय ऑक्टोबर स्टडी प्लॅन. याचीच तर आम्ही वाट बघत होतो. सर द्या प्लॅन आम्हाला, आम्ही तो करू. ओके, छान छान, एकदम छान. YouTube वर तर ढीग लागलेला आहे अशा व्हिडिओचा. स्टडी प्लॅन, सगळ्यांना स्टडी प्लॅन पाहिजे. पण माझा पहिला प्रश्न आहे, गेल्या महिन्यातला स्टडी प्लॅन एक्झिक्यूट केला का तुम्ही? कठोरपणे विचारतोय, लक्षात घ्या. केलं का? नाहीतर नुसतेच प्लॅनचे व्हिडिओ बघा. मग ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर, जानेवारी, लास्ट वीक स्ट्रॅटेजी, फायनल डे स्ट्रॅटेजी. आम्ही नुसती देतोय स्ट्रॅटेजी. पण ती फॉलो करणं पहिलं महत्वाचं काम आहे, लक्षात घ्या. ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा मला सांगा, याचं काय करणार? फेस्टिव्हल्स. दिवाळीची सुट्टी कशी एन्जॉय करणार आहे? सुट्टीला कुठे जाणार आहे का तुम्ही? फिरायला कुठेतरी म्हणूया आपण. फॅमिली व्हॅकेशन म्हणूया आपण. बरेच दिवस तुम्ही गेला नसेल ना, अभ्यासाच्यात गुंतलेला असेल, मग कुठेतरी फिरायला जाणार असेल, बरोबर? अलाउडच नाहीये. अलाउडच नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, दिवाळीत माझ्याकडं एक मुलगा आहे, त्याला गेल्या वर्षी 98 क्लोज टू 99 पर्सेंटाइल मिळाले, लक्षात घ्या. रेग्युलर स्टुडंट. माझ्याकडे रिपीटर 2 मुलं होती. ही 3-4 अशी उदाहरणं होती ना, हे जे दिवाळीत सुद्धा गावाला गेले नाहीत, इथंच क्लासमध्ये थांबले, दिवसभर रेग्युलर अभ्यास करत होते. मी असं म्हणत नाहीये, की सण साजरा नाही करायचा. करायचे सण साजरे. सण साजरे करायचेच, लक्षात घ्या. पण ते करून 24 तास काय तुम्ही दिवाळीत फटाकडे उडवणार आहे? 24 तास तुम्ही काय एन्जॉयमेंट करणार आहे? अभ्यासाला पण वेळ द्या ना. पण होतंय उलटं. दिवाळीत मुलं बऱ्यापैकी 10 प्लस डेज पूर्णपणे सुट्टी घेतात. पूर्णपणे सुट्टी घेतात आणि सगळं मोमेंटम डिस्टर्ब होऊन जातंय. अभ्यासाची परत लवकर इच्छाच होत नाहीये आणि त्यावेळेस बाकीचे पुढे गेलेलं बघितलं, की आणखीन त्रास होतो. जास्त करून मुलींच्या बाबतीत असं घडून येतंय. मग मुद्दा असा आहे, की सण साजरे करून अभ्यास करायचा, तरच हा स्टडी प्लॅन सक्सेसफुल होणार. मी देणार आहे तुम्हाला टार्गेट. तुम्हाला ते करायच्या आहेत गोष्टी, लक्षात घ्या. ओके. पण मग नक्की तुमची तयारी किती आहे सांगा मला. तुमचा अभ्यास किती झालाय असं मला विचारायचंय. किती अभ्यास झालाय? तर मुलांना जेव्हा मी विचारतो ना, बऱ्यापैकी बोलणं होतं, तेव्हा ते म्हणतात, "सर काहीच नाहीये. काहीच नाहीये. आत्ता सी-ई-टीकडे शिफ्ट झालोय. जे प्रिपरेशन करत होतो. एन-डी-एची प्रिपरेशन करत होतो." कशी प्रिपरेशन करत होते तेच मला कळत नाहीये. जे सारख्या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही बेसिक का केलं नाही? का नाही तुम्हाला एखादं डेफिनिशन सांगता येत? का तुम्हाला एखादा फॉर्म्युला सांगता येत नाही? एन-डी-एचं प्रिपरेशन करणारा मुलगा मला भेटायला आला होता. त्याला मी विचारलं tan X च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. तो बी सांगता येईना. मग एन-डी-एची तयारी तर कशी केली? का 2 वर्ष फसवलं पालकांना? फसवलंय. माझ्याकडे जो नमुना आला होता ना, लक्षात घ्या, एन-डी-एची प्रिपरेशन करणारा. ओके. मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला दी बेस्ट त्याचा क्लास होता म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय आहे? त्याचा मोबाईल जेव्हा मी चेक केला, तेव्हा 8 आणि 10 तास गेमिंग. तेव्हा आईनं सांगितलं, की ती पहिल्या अटेम्प्टमध्ये कमी स्कोर आलाय ना, एन-डी-एचा काहीतरी अटेम्प्ट झाला. त्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं मोबाईलचा आधार घेतला. म्हणजे बोंबला आता. पालकच चुकताय तिथे, लक्षात घ्या. मग महत्वाचं काय लक्षात घ्या, महत्वाचं काय, की तुम्ही आतापर्यंत जर काहीच केलं नसेल, तर स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. तुम्ही आतापर्यंत थोडं तरी काहीतरी केलं असेल, ती स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. आता तुमची तयारी किती आहे हे अगोदर जाणून घ्या, लक्षात घ्या. ओके. बरं. आता प्रॉब्लेम नक्की काय आहे मी तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम. अरे 90% अशी मुलं आहेत, की ज्यांना शिकवलेलं समजतच नाहीये. हो. नाही समजत पटकन तुम्हाला. 10वी पर्यंत ना तुम्ही पाठांतराच्या जीवावर 90-95% मार्क पाडलेत. पण 11वी-12वीत जमत नाहीये. मी ऑब्झर्व्ह माझ्या अनुभवातून सांगतोय, लक्षात घ्या. एखादं न्यूमेरिकल शिकवलं की पोरांच्या बाउन्सर जातो, बाउन्सर. एखादं पटकन एखादं कॅल्क्युलेशन केलं की त्यांना समजत नाही, "सर हे कसं आलं?" मग अशा वेळेस तुमचा प्रॉब्लेम आहे, की 10वी चांगले मार्क पडल्यामुळे जे अकॅडमी जॉइन केली. ओके. मग तिथलं स्पीड तुम्हाला मॅचच नाही करता आलं. हा मेन प्रॉब्लेम आहे. किंवा आता तरी डोळे उघडा आणि मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगतो, की जे प्रिपरेशन करणारे आणि सी प्रिपरेशन करणारे YouTubeवर किती आहेत मुलं? तर मी तुम्हाला सांगतो, सी प्रिपरेशन करणारी 10,000 सुद्धा मुलं सध्या नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो. जे टॉपचे YouTube चॅनल आहेत, टॉप की ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत, तिथं 100च्या आसपास लाईव्ह मुलं असतात. होय. किंवा जे आता ट्रेंडिंगमध्ये चॅनल आहेत, तिथं सुद्धा तुम्हाला 200 दिसतील. ओके. हां, पण जे थोडेसे वेगळे चॅनल्स आहेत, लक्षात घ्या, जिथं एंटरटेनमेंट विथ एज्युकेशन चालतं, लक्षात घ्या. तिथे तुम्हाला 600 प्लस या अशा चॅनलची नावं माझ्या कमेंटमध्ये पण लिहू नका बरं का. तिथे तुम्हाला 500, 700, 200, 300 मुलं दिसतील बरं का. आणि कमेंट सेक्शनमध्ये तर दंगाच चाललेला असतो तिथं म्हणूया आपण. ओके. अभ्यास नसतो. पण मुद्दा काय? 100-200च मुलं आहेत YouTubeवर. हा रिॲलिटी आहे. मग मी तुम्हाला सांगतो, आता काही पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर मी तुम्हाला सांगतो, आपल्या YouTubeवर दी बेस्ट कंटेंट आहे.
दी बेस्ट कंटेंट आहे. ऑफलाईन मध्ये नाही होत तुमचं, तर ऑनलाईन मध्ये शिफ्ट व्हा. मी तुम्हाला सांगतो फिजिक्ससाठी ना आमचा सगळा क्लास स्टडी चक्र हे चॅनल फॉलो करतो. त्याचबरोबर आर-जी सरांना डेफिनेटली फॉलो करतायत मुलं. फिजिक्ससाठी तुम्ही पी-जी-एम-एन चॅनल आहे लक्षात घ्या. मग आता चॅनलची नावं सांगत बसलो तर केमिस्ट्रीसाठी मग सोविन सर आहे, चिमूस केमिस्ट्री आहेत आणि केमिस्ट्रीसाठी अजून भरपूर चॅनल असतील लक्षात घ्या. आपलं सह्याद्री ट्युटोरियल चॅनल आहे. जवळ-जवळ 3000 व्हिडिओ आपले कंप्लीट होतील काही दिवसात. त्याच्यावर भरपूर कंटेंट आहे. व्हाईट बोर्डवरचे माझे व्हिडिओ आहेत आणि इथं पण मी तुम्हाला सांगतो अगदी पी-डब्ल्यू फिजिक्सवाला त्यांचे जुने व्हिडिओ अजून मुलं बघतात लक्षात घ्या. क्वालिटी कंटेंट आहे तो. हे आहे YouTubeवर आता तरी शिफ्ट व्हा. पण YouTubeवर आल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही मोबाईलवरून YouTube बघताय, तेव्हा तुमच्यावर कंट्रोल हवाय. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता तरी त्यातून बाहेर पडा. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पहिलं टार्गेट काय करा, निदान 50% तरी सिलेबस कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. 50% तरी सिलेबस कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा या ऑक्टोबरमध्ये. आता होतं काय बघा, नीट लक्ष द्या. तुम्ही पहिली गोष्ट ना, तुम्ही बोर्डच्या एक्झामला टार्गेट करा. बघा मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येतंय का? बोर्डच्या एक्झामला या ऑक्टोबर महिन्यातच बोर्डच्या एक्झामला टार्गेट करायचंय. कसं? की तुमची जी आता फर्स्ट सेम असेल ना, त्याला तुम्ही टॉपची प्रायोरिटी द्यायची आहे. फर्स्ट सेमला तुम्ही देणार आहे टॉपची प्रायोरिटी या ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्षात घ्या. इनिशियली पहिल्याच आठवड्यात फर्स्ट सेमिस्टर असू शकते. काही दिवसात फर्स्ट सेम सुरू होईल म्हणूया आपण. मग माझा प्लॅन काय आहे? नीट लक्ष द्या. की माझा प्लॅन आहे, की मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, मॅथ्ससाठी. ओके. बोर्डसाठी. तुम्हाला ते जॉइन तर करायचंय. बरं हे घेत असताना मी अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. बरं मग हे करत असताना आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला करायची आहे फर्स्ट सेमची तयारी. कसं करू? सिलेबस काय आहे तो बघा. सिलेबस काय आहे तो बघा आणि त्या सिलेबसमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त वाय लर्नमध्ये असलेले क्वेशन्स करायचे आहेत. बरं त्यात पुस्तकं आहेत, आय-एम-पी क्वेशन्स आहेत. तिकडे जाऊ नका. वाय लर्न वरती. आता माझ्याकडे वाय लर्न आहे. आता वाय लर्न ह्या स्क्रीनवरती घेता येत नाही. हाच एक मोठा इश्यू आहे लक्षात घ्या बरं का. नाहीतर असतं तर मग तुम्हाला सगळं इथेच दाखवलं असतं. मग या वाय लर्न वरती मला दिसतंय काय बघा मी तुम्हाला सांगतो. ओके बघा. अगदी 10th स्टँडर्ड पण त्याच्यामध्ये आहे बरं का, की याच्यामध्ये मला आय-एम-पी क्वेशन्स दिसतायत. काय दिसतायत? आय-एम-पी. चॅप्टर वाईज बोर्ड सोल्युशन आता इथं थोडंसं दिसतंय का रे बघा तुम्हाला, की इथं पहिल्यांदा बोर्ड एक्झाम सोल्युशन आणि चॅप्टर वाईज बघा. बोर्ड एक्झाम सोल्युशन आणि चॅप्टर वाईज. मग चॅप्टर वाईजमध्ये मी फिजिक्समध्ये जातो. पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. मग या टॉपिकवर आत्तापर्यंत एम-सी-क्यू कुठल्या आल्या? 1 मार्काचे क्वेशन्स कुठले आले? 2 मार्काचे क्वेशन्स कुठले आले? 3 मार्काचे, 4 मार्काचे क्वेशन्स, न्यूमेरिकल कुठले आले? सगळं दिलंय. हे सगळं फिनिश करायचंय तुम्हाला. ओके, डेरिव्हेशन्स राहू दे सुरुवातीला. तेच तुमचा पॅनिक मोड क्रिएट करतोय. डेरिव्हेशन्स राहू दे. तुम्ही डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि छोटे-छोटे न्यूमेरिकल्स करा. ओके. म्हणजे तुम्हाला वाय लर्न ॲप्लिकेशन वापरायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री ॲज वेल ॲज मॅथ्स आणि आता मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. सगळ्यात मोठं सिक्रेट सांगणार आहे, की तुम्ही पहिलं टार्गेट 2025 चे 2 क्वेशन पेपर. एक फेब्रुवारीमध्ये झालाय आणि दुसरा जुलैमध्ये. तो पेपर तुम्ही 100% सॉल्व्ह करा. जो तुमचा आता सिलेबस आहे त्यातले प्रश्न त्यात आलेत ते 100% केले पाहिजेत. गंमत सांगू का? यातलेच प्रश्न ॲज इट इज वर्षभराच्या पेपरमध्ये असतात. बघितलं का? मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही आणखीन हे झालं तर मग तुम्ही 24 मग तुम्ही 23, 22 आणि 21 चा एकच पेपर आहे. या क्रमाने जायचंय लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल. तेच प्रश्न येणार. मी मुलांना जेव्हा आय-एम-पी क्वेशन देतो, तेव्हा मी क्वेशन पेपरचं एनालिसिस करतो आणि तेव्हा माझ्या लक्षात काय येतं, की तेच प्रश्न रिपीट होतात. अगदी 10वी ला तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो? सिंपल मायक्रोस्कोप होता. बरोबर आहे ना? वॉच रिपेअरसाठी वापरतात. सेम क्वेशन 5 वेळा रिपीट झाला. 5 वेळा! म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की 8 पैकी 5 वेळा सिंपल मायक्रोस्कोप आलाय. बरं 9 पेपर झाले टोटल बरोबर आहे. त्यातले 6 पेपरमध्ये मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन आहे. मग येण्याचे चान्सेस आहेत. नाही आलं तर आपलं नशीब म्हणूया आपण. आता नाही आलं तर सेमिस्टर आहे, प्रिलिमला येईल, प्रिलिमला येईल तर बोर्डच्या एक्झामला येईल. करत राहणं हे आपलं काम आहे. जवळ-जवळ मी तुमची 9 मिनिटं घेतलीत आणि 9 मिनिटात मी तुम्हाला काय सांगितलंय ऑक्टोबर तुम्ही म्हणाल, "सर तसं काही दिलंच नाही. कुठल्या टॉपिकचं नाव सांगितलंच नाही." अरे नाही तुम्हाला करायचे 100% सिलेबस कंप्लीट. आता तर म्हणला 50% तरी कंप्लीट करा. आता म्हणताय 100% सांगतो ना. या 100% मध्ये डेरिव्हेशन्स राहतायत ना रे बाळांनो, राहू देत. पूर्ण पेपरचं एनालिसिस करून बघायचं की डेरिव्हेशन्स कंपल्सरी किती मार्काला येतात.
5 ते 8 मार्काला. 5 ते 8 मार्काला कंपल्सरी येत असतील. तेही नाही लक्षात घ्या. जर तुम्ही न्यूमेरिकल्स प्रॉपर केले, तर तुम्हाला त्या डेरिव्हेशनची सुद्धा गरज लागणार नाही. पण गंमत म्हणजे तुमच्या अभ्यासाची मेथड चुकते म्हणून मला असं सांगायला लागतंय. डेरिव्हेशन स्टार्टलाच शिकवताना शिक्षक, त्याच्यानंतर लगेच पटकन रिवाईज करून ठेवले असते, तर पटकन झाले असते की नाही. मग फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये व्हेक्टरचे जवळ-जवळ 20 प्लस किंवा 15 टू 20 थेरम आहेत किंवा थेरम टाइप्स न्यूमेरिकल आहेत. ह्यातलं कुठलं तरी एक येण्याचे चान्सेस फिक्स आहेत का? नाही. येऊ शकतं किंवा येऊ शकत नाही. करावं लागते ना 20 प्रश्न, 20 थेरम टाइपचे प्रश्न. म्हणजे पॅरालोग्राम आहे, रोम्बस आहे, काईट आहे किंवा अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट, अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट, त्याच्यानंतर मग मीडियन्स आर कॉन्करंट. हे असे कितीतरी थेरम आहेत. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. मग बाळांनो, तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? आत्ताच परफेक्ट करायचं तुम्हाला. मग हे ईझी क्वेशन्स या ऑक्टोबर महिन्यात संपवूया आपण. 100% ऑक्टोबर महिन्यात आपण डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज फिनिश करायचंय लक्षात घ्या. आणि लॉज म्हणलं तर विथ प्रूफ, विथ न्यूमेरिकल आपली एक प्लेलिस्ट आहे. वरतीच आहे. गेल्या वर्षी तयार करून ठेवली होती. मग चॅनलवरची प्लेलिस्ट बघा आणि मला तुमच्याकडून चांगल्या रिझल्टची अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट.